मधील हे सगळे उमेदवार आहेत. तुषार साळुंखे, राधिका राणे, पूजा भोसले आणि आशिष यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झाले. या ठिकाणी संपन्न काँग्रेसच्या महिला आणि अध्यक्षा या कार्यालयाचं उद्घाटन जे आहे ते त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आपण बघू शकतो हे चारही उमेदवारांचा जो प्रचार आहे तो या जनसंपर्क कार्यालयातनं होणार आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण बघू शकतो पूजा भोसले, आशिष गिरी, राधिका राणे आणि तुषार साळुंखे या उमेदवारांच्या हे जनसंपर्क कार्यालय जे आहे त्या गांधीनगर परिसरामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे. या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादीच्या ठाणे शहर महिला अध्यक्षा वनिताताई गोतपगार यांची उपस्थिती लाभलेली आहे आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी ही फीत कापून हे उद्घाटन जे आहे ते थोड्याच वेळाने करण्यात येणार आहे. खरं तर प्रचाराचा सर्वत्र जोरदार असा नारळ जो आहे तो फुटलेला आहे. सर्वत्र उमेदवारांचा प्रचार जो आहे तो सुरू झालेला आहे. त्याच अनुषंगाने या ठिकाणी या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा जो आहे तो इथं संपन्न होणार आहे. या प्रभागातनं हे चारही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं ही निवडणूक लढवणार आहेत. विविध विकास कामासुदे किंवा परिसरातील नागरिकांचा विकास हे ध्येय पुराशी बाळगून हे तरुण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आपल्याला पाहायला उद्घाटन जे आहे ते या ठिकाणी फीत कापून इथं करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. सोबतच या ठिकाणी पूजाताई भोसले आहेत, आशिष गिरी आहेत, तुषार साळुंखे आहेत आणि यांच्या हस्ते या ठिकाणी हे उद्घाटन जे आहे ते झालेलं आहे संपन्न. या ठिकाणी आपण बघू शकतो आगामी काळामध्ये सर्व निवडणुकीची महत्वाची प्रचाराची कामं जी आहेत ते याच कार्यालयातनं होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाण्यातील महिला अध्यक्षा या ठिकाणी वनिताताई गोतपगार यांची उपस्थिती येथे लाभलेली आहे आणि त्या अनुषंगाने मोठ्या संख्येने या तरुणांचा प्रतिकार करण्याकरिता या ठिकाणी नागरिक देखील मोठ्या संख्येने आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या अनुषंगाने उमेदवारांच्या हस्ते या ठिकाणी वनिताताई यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत देखील करण्यात येत आहे. पूजा भोसले, आशिष गिरी, तुषार साळुंखे हे चारही उमेदवार या ठिकाणी आपल्याला आणि अजितदादांच्या विचारांचे घड्याळ जे आहे ते या उमेदवारांनी लढण्याचा निर्धार केलेला आहे. निवडणुकीचा पाहायला मिळतो. नजीब मुल्ला आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आनंद परांजपे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नजीब भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मॅडम आपले निशाणे मॅडम काय सांगाल या ठिकाणी उमेदवारांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन जे आहे ते तुम्ही इथे उमेदवारांनी पुढे या. सर्व इथे पहिला पॅनल असा ज्याच्यामध्ये 3 सुशिक्षित ऍडव्होकेट आहेत या प्रभागात आणि एक सीए म्हणजे सर्व उच्च शिक्षित लोक. मॅडम काय सांगाल आज या ठिकाणी सुशिक्षित असा एक आगळा वेगळा पॅनल इथे आपल्याला गांधीनगरमध्ये पाहायला मिळतोय. त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन तुम्ही केलेलं आहे. काय सांगाल या कार्यक्रमाविषयी? खरं तर पहिल्यांदाच आदरणीय अजितदादा आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब खरं तर सगळ्यात पहिल्यांदा मी आदरणीय आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचे मनापासून ठाणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने आभार मानते की त्यांनी खरंच सुशिक्षित तरुण युवकांना पहिल्यांदा संधी दिली आणि 4 नंबर पॅनल हा आमचे आदरणीय परांजपे साहेब, आदरणीय नजीब मुल्ला साहेब यांच्या विचारांनी तरुण पिढीला त्यांनी संधी दिली आणि पहिल्यांदा त्यांनी एवढा चांगला ठाणे शहर जिल्ह्यामध्ये न्याय केलाय की आमचे तरुण 3 ऍडव्होकेट आहेत. सुशिक्षित उमेदवार ह्या वार्डाला 4 नंबर वार्डाला लाभलेले आहेत.
एक पूजा, एक तुषार, राधिका, राधिका, पूजा आणि आशिष गिरी 3 ऍडव्होकेट आहेत, एक सीए आहेत. आणि खरंच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमच्या सर्व सन्माननीय नेत्यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी आमच्या तरुण पिढीला न्याय दिला. त्याच्याबद्दल मी खूप खूप शुभेच्छा देते त्यांना. आणि कृपा करून आम्ही काही करू पण नजीबभाई आणि आनंद परांजपे साहेबांचे हात ठाणे शहरात जिल्ह्यामधून बळकट करू एवढाच आम्ही वादा करतो. राष्ट्रवादीमध्ये हा अत्यंत आगळा वेगळा पॅनल जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. सगळे सुशिक्षित उमेदवार आहेत. 4 नंबर पॅनलचा विजय, 4 नंबर पॅनलचा विजय. राष्ट्रवादीने हा आगळा वेगळा पॅनल जो आहे तो इथे दिलेला आहे. सर्वांचं लक्ष या पॅनलकडे आहे. मतदारांना काय सांगाल? मतदारांना एकच सांगेल, बघा तुमच्या समोर जे सुशिक्षित शिकलेले 3 ऍडव्होकेट, एक सीए असे उमेदवार दिलेले आहेत. तर माझी एकच त्यांना विनंती आहे की तुम्ही सुशिक्षित लोकांवरती जास्त विश्वास ठेवा. जर तुमच्या नगराचा विकास करायचा असेल, अजितदादा म्हणजे नगराचा विकास आहे. आणि एकदा तरी तुम्ही आमच्या ह्या तरुण मित्रांना आणि तरुण पिढीला, आमच्या मैत्रिणींना एकदा संधी द्या. एवढंच मी तुमच्याकडे सगळ्यांकडे हात जोडून विनंती करते. निश्चितच आपण बघू शकतो या ठिकाणी सगळे उमेदवार जे आहेत ते सुशिक्षित आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे 4ही उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला एकत्रित आपल्याला पाहायला मिळतात. परिसराचा जो विकास जो आहे तो या ठिकाणी या पॅनलच्या माध्यमातून सुशिक्षित ऍडव्होकेट, त्याचबरोबर या ठिकाणी हे सगळे. सर, काय सांगाल आजच्या कार्यालयाच्या उद्घाटनाविषयी? सर्वांना नमस्कार. मी एक ठाणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा कार्याध्यक्ष म्हणून इथे उपस्थित राहिलोय. सर्वात पहिला मी आमचे अजितदादा पवार त्यांना मी अभिनंदन देतो आणि धन्यवाद देतो की असे सुशिक्षित उमेदवार पॅनल नंबर 4च्या मार्फत त्यांनी आमच्या सगळ्यामध्ये आपल्या पब्लिकमध्ये दिलेला आहे. आणि अजितदादाची पद्धत आपल्याला माहीत आहे की तो वादाचा पक्का आहे. काहीतरी तो बोलून आणि निघून जात नाही कधी. पण आपल्यामध्ये बघू शकता या सुशिक्षित उमेदवार जे आहेत आमचे सर्व 3 ऍडव्होकेट आणि एक सीए, म्हणजे याच्यामध्ये समजून जा आपण की आपण कुठल्या मार्गाने प्रगतीच्या कुठल्या आणि चांगल्या माध्यमातून आपण वारसा घेऊन पुढे चालतोय. नजीबभाई मुल्ला यांच्या नेतृत्वात, आनंद परांजपेजी यांच्या नेतृत्वात आज आम्ही इथे आपले संदेश भाऊ असतील, आशिषजी गिरी, तुषारजी असतील, आशिष गिरीजी असतील, राधिका मॅडम असतील आणि पूजाजी असतील, हे 3 वकील आणि एक सीए, म्हणजे एकदम एक आगळा वेगळा कॉम्बिनेशन. आतापर्यंत आपण ठाणेमध्ये आतापर्यंत एवढा सुशिक्षित उमेदवार कुठे पाहिलं नसेल जिथे आम्ही दिलेला आहे. आणि त्याचप्रमाणे आपण बघत असाल इथे लोकांची बरीचशी समस्या आहे. पाण्याची समस्या असू द्या, घरांची समस्या असू द्या. आता सध्या यांच्या समोर जे आहेत त्यांनी लोकांना प्रत्येक वेळा लुबाडायचं काम नुसतं केलेलं आहे, खोटं आश्वासन देण्याचं काम केलेलं आहे. पण त्या आश्वासनाला कुठे ना कुठे खरं करून लोकांना जे त्यांचं घरभर स्वप्न त्यांचं आहे ते देण्याचं काम आमचे हे 4ही उमेदवार जिंकून आल्यावर करतील. सर्वांना माझं विनम्र निवेदन आहे, कळकळीची विनंती आहे की हे 4ही उमेदवारांना भरघोस मतं देऊन 15 तारखेला विजयी करा. 16 तारखेला आम्ही परत यांच्यासमोर जनतासमोर उभा राहू. पूजाताई, काय सांगशील? या कार्यालयातनं आता प्रचाराचा शुभारंभ जो आहे तो जोरदार केला जाणार आहे. कशा प्रकारे प्रचार इथे रंगणार आहे? सर्वप्रथम इकडे जे पाहुणे आलेत, विनीत तिवारी साहेब आणि वनिता गुत्तपगार मॅडम, त्यांचे मी आधी आभार मानते की ते वेळात वेळ काढून आमच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला आले. इथे जनसंपर्क गांधीनगरमध्ये जनसंपर्क कार्यालय जे आज उद्घाटन झालेलं आहे, मी सांगेल हे माझं घर आहे. कारण मी या विभागात राहिलेली आहे आणि उद्यापासून मी इकडनं प्रचार सुरू करते, माझ्या विभागातून, माझ्या घरातून. आणि मला नक्कीच माहिती आहे की यावेळी गांधीनगर विभागातले सगळे मला नक्कीच संधी देतील. आणि आत्तापर्यंत इकडे जे नगरसेवक आहेत, जे 15-20 वर्षापासून निवडून येत आहेत, त्यांनी आजपर्यंत महिलांसाठी कधीच काही केलेलं नाहीये. ना स्थानिकांना नोकरी दिली, ना महिलांसाठी काही केलं. कारण ते शिक्षित नाहीये, हा त्यांचा वीक पॉइंट आहे. पण मला असं वाटतं की पूर्ण जर बीजेपी बघाल आपण, सगळ्या पक्षांमध्ये जरी बघितलं आणि सगळ्या वॉर्डमध्ये जरी आपण बघितलं तर या 4 नंबरचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकमेव असा पॅनल आहे जिथे 3 ऍडव्होकेट आणि एक सीए आहे.
असं कोणत्याच पक्षामध्ये पॅनल दिलेला नाही आहे. त्यामुळे एक नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी आणि शिक्षित पिढींना एक संधी द्यावी आणि त्यानंतर आपण बघू पुढे 5 वर्षामध्ये किती विकास होतो ते कळेल. निश्चितच विकासाच्या दृष्टीने अत्यंत सुशिक्षित असा पॅनल जो आहे तो या ठिकाणी अजितदादांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 4ही उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी तगडे असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि यांचं थोडक्यात काय सांगशील आजच्या या उपक्रमाविषयी? आजचा उपक्रम एकदम आनंदमयी झालेला आहे. आमचे मान्यवर आले आहेत, आमचे आभार, आम्ही त्यांचे खूप आभार मानतो की ते आम्हाला म्हणजे त्यांच्या सगळ्यांमुळे आम्हाला एक संधी मिळाली आहे. आम्हाला गांधीनगरच्या रहिवाशांसाठी, नलपाड्यांच्या रहिवाशांसाठी, धरमवीरच्या रहिवाशांसाठी एक चेहरा मिळाला आहे. कारण की हा जे गांधीनगरमध्ये नलपाड्यामध्ये जो बऱ्याच वर्षापासून तो विकास थांबलेला होता तो मला वाटतं आम्ही चौघं आल्यामुळे एक कुठे ना कुठेतरी वेगाने चालू होणार आहे असं मला वाटतं. आणि तुम्हाला एक फोटो दाखवतो मी. हा कालचा फोटो आम्ही काढलेला आहे. हा नलपाड्याचा नाल्याचा फोटो आहे. आज मला वाटतंय इकडच्या नगरसेवक 20 वर्ष झाले स्थानिक नगरसेवक आहेत. त्यांनी 20 वर्षात काय विकास केला या फोटोच्या माध्यमातून तुम्हाला कळत असेल. हा 5 वर्षाचा नलपाड्याचा विकास आहे. जे आजूबाजूला जे लोक राहतात, जे चाळ आहेत, तिकडे जी रोगराई पसरतीये ते आतापर्यंत कोणी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, कोणीच लक्ष दिलेलं नाहीये. 5 वर्ष झाले, कधी तुम्ही हा विकास तुम्हाला नक्की दिसेल. तर मी एवढंच सांगतो की गांधीनगर रहिवाशांना हे कळायला पाहिजे की हे तुमचं घर आहे. या घरात तुम्ही घाण तुमच्या नगरसेवकांनी एवढ्या वर्ष ते आहेत त्यांनी तुमच्या घराला घाण ठेवलेलं आहे हे मी सांगतो. आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना एकच संदेश सांगतो की आम्ही आल्यावरती या गोष्टीचा 100% निकाल लागणार आहे. धन्यवाद. दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. पूजा ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. दादा काय सांगील घड्याळाच्या विचाराला प्राधान्य दिलेलं आहे, कशा प्रकारचा आपला विकास इथे असणार आहे? मला तुमचं जर वेळ बदलायचं असेल तर नक्की तुम्हाला घड्याळाला मतदान द्यावाच लागेल. कारण की तुम्ही इकडची परिस्थिती बघितलेली आहे. पण तुम्हाला सांगतो म्हणजे 4 उमेदवार कोरोनामध्ये कोणी सांगावं की लोकांच्या जनतेमध्ये होते, कोणी कुठे दिसलेले नाहीयेत. जेव्हा लोकांचे हॉस्पिटलची बिलं वाढली होती, त्यांना राशनची गरज होती, त्यांना खरोखर एक परिवार सारखं जवळ घेऊन कोणातरी उभा राहण्याची वेळ होती, त्यावेळेस 40 नगरसेवक पळून गेले. आज फक्त मतविभाजनी करण्यासाठी कोण कोणातरी उभं करताय. मी तुम्हाला इतकं सांगतो, त्यांचे फॉर्म भरायला देखील त्यांना येत नाही, त्यांना वकील लागतात. काय लढा द्यायचा आहे याच्या आधी देखील आम्ही सुभाषनगरमध्ये येऊन सर्वे थांबवलेला आहे, मेहनत केलेली. मला एकच बोलायचं आहे, बाकीचे उमेदवार हे देखील माहिती नाहीये की कशा प्रकारे कायद्याने त्यांना न्याय देता येईल. तर जिथं 4 जण शिक्षित आहेत, 3 ऍडव्होकेट आहेत. मी तुम्हाला आपल्या माध्यमातून शब्द देतो की या विभागामध्ये जर आम्हाला लोकांनी संधी दिली त्यांना विकास काय असतं हे आम्हाला त्याला नक्की करून दाखवा. आशिष दादा आगे बढ़ो, आशिष दादा आगे बढ़ो. ताई काय सांगाल, आज या ठिकाणी जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे? नमस्कार, मी ऍडव्होकेट राधिका प्रकाश राणे शेडगे. मी हिरानंदानी मेडोज असोसिएशनची सेक्रेटरी आणि कोर कमिटी मेंबर आहे जस्टिस फॉर घोडबंदर. जे खड्ड्यांचा विषय आहे ते पहिला आंदोलन जो घोडबंदरचा होता तो आम्ही घेतला होता. आणि त्यानंतर इथले जे वेगवेगळे विषय आहेत ते सगळे आम्ही कमिशनर आयुक्तांकडे, पोलीस आयुक्तांकडे सगळे घेऊन जातो. आणि हे विषय आपले जे नगरसेवक आहे एका फोन कॉलवर सॉल्व्ह करू शकतात. आम्हाला पत्रव्यवहार करायला लागतं कारण आम्ही अजून निवडून आलेलो नाहीये. निवडून आल्यानंतर आम्ही जे काम करू ते ह्याच्याहून 100 पटीने वाढवणार आहे. आणि हा जो आहे गडकिल्ला राहिला आहे नेहमी 25 वर्षापासून शिवसेना आणि भाजपकडे, आणि त्यांनी इथे काही लक्ष दिलं नाहीये, फक्त स्वतःचे खिसे भरले. तर आम्हाला एक लोकांमध्ये पण आता ओके झाले की अरे पॉलिटिशियन मध्ये असेच असतात, पण आम्हाला ते बदल आणायचं आहे. आम्हाला लोकांचे विचार बदलायचे की पॉलिटिशियन म्हणजे काम करून दाखवणारे आहेत. आणि आम्ही इथे इतिहास रचू की इथे आम्ही 4 पॅनल 4 नंबर वॉर्ड आम्ही पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसला देऊन आणू.